राज्य अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाला मोठे बळ. इचलकरंजीसह उद्योग क्षेत्राला दिलासा. अशोक स्वामी. राज्यातील वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी 2026-27च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव आर्थिक तरतुदी केल्याने उद्योगाला मोठे बळ मिळणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी व्यक्त केला. शुक्रवार 6 मार्च रोजी विधानसभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योग विभागासाठी विविध योजनांअंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत करत स्वामी म्हणाले की राज्यातील सूतगिरण्या, यंत्रमाग उद्योग तसेच वस्त्रोद्योगाशी संबंधित लघु व मध्यम उद्योगांना या तरतुदींमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, वीज दर, उत्पादन खर्च आणि जागतिक बाजारातील स्पर्धेमुळे सध्या वस्त्रोद्योगावर आर्थिक ताण आहे. अशा परिस्थितीत शासनाची आर्थिक मदत उद्योगाला उभारी देणारी ठरेल. अर्थसंकल्पात सहकारी सूतगिरण्यांना भाग भांडवलासाठी 65.69 कोटी, 12% व्याज योजनेसाठी 150.09 कोटी, यंत्रमाग संस्थांना भाग भांडवलासाठी 20 कोटी व कर्जासाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वस्त्रोद्योग प्रकल्पांना भांडवली अनुदानासाठी 125 कोटी, व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदानासाठी 280 कोटी, तर यंत्रमाग घटकांना वीज सवलतीसाठी तब्बल 963 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आली आहेत. या तरतुदींमुळे इचलकरंजीसारख्या वस्त्रोद्योग केंद्रांना नवसंजीवनी मिळेल. उद्योगात गुंतवणूक वाढून उत्पादन वाढेल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.